तरी आपण ही सगळी माहिती ऐकून त्या माहितीचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा, त्या माहितीची अंमलबजावणी करावी अशी इच्छा व्यक्त करून त्यांना आपले व्याख्यान सुरू करण्यास सांगत आहे. संपुदे अंधार सारा, संपुदे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, नंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे. जागा यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, हट्ट व्हावा प्रेम धागा, हट्ट व्हावा प्रेम धागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, ही म्हणे ही साप व्हावी, ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव हवा. विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. माणसाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माणसाजवळ आत्मविश्वास हवा, आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं, आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, तुम्हाला कुठं संभाजीराजासारखं मरायचंय का? त्यांच्या इतकी संकट तुमच्या जीवनात आहे का? तुम्हाला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचंय. माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो, एक तर शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. तुम्हाला लहानपणी एक गोष्ट होती बघा, दोन लहान प्राण्यांची शर्यत लागते आणि कॅपवाला कोण जिंकला? कारण तुझं लक्षच नाही, तुला मागच बसायचं. कोण जिंकला? कासव जिंकला. ससा चपळ होता तरी कासव का जिंकला? कारण तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही. आणि मग तुमच्यातल्या प्रत्येकाला जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर या लहानशा गोष्टीपासून काय धडा घ्यायचा? प्रत्येक धड्यामधून काहीतरी बोध घ्यायचा असतो, प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायचं असतं. शिक्षण क्षणाला शिकायचं असतं. तर मी तुम्हाला सांगत होतो तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो फक्त त्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे. बऱ्याचदा असं वाटतं आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही लहानशा शाळेत शिकतो, मी लुकडा, मी काळा, मी मुंगळा. प्रत्येक जण मोठा होणार, काळा मोठा होणार, काळ्यापेक्षा मुंगळा मोठा होणार. तुम्हाला भारताच्या राष्ट्रपतीचं नाव माहित आहे? काय नाव आहे? कसला कलर आहे? हा, मग कलर काय असतं का? कलर काय नसतं. कोणत्या जाती जन्मल्या? आदिवासी समाजातली एक मुलगी 6व्या वर्षी तिच्या आई वडिलांचं खाणीमध्ये गाडून निधन झालं, अनाथ झाले, अनाथ आश्रमात शिकले, तुला दुःखाची जाणीव होती, आणि मग ती अशी हुशार निघाली, तिला अशा अभ्यास केला, इतकं शिक्षण घेतलं, तिला राष्ट्रपती बनावं लागलं. आता तिचं टॅलेंट शिक्षण फक्त. मग कोणत्या जातीत जन्मलो, देवानं आपल्याला कोणता कलर द्यायचा आहे हे आपल्या हातामध्ये नसतं, पण जन्मल्यानंतरचा जो प्रवास, महत्वाचा प्रवास शिक्षण, आणि ते शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. ते जाऊ द्या. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम कोणत्या समाजात जन्मले? काय ते फार पहिलवान नव्हते. अहो, त्यांची एवढी गरिबी होती, मुस्लिम समाजातला एक मुलगा, त्याला खायला अन्न नव्हतं. तो 5वीला असल्यापासून 4थी 5वी पासून पेपर टाकायचा, आणि त्या पेपर मध्ये 5 पैसे ज्या वेळेला मिळायचे त्या पैशावर त्याचं कुटुंब चालायचं. पेपर टाकून लागला, आणि ते वाचता पेपर टाकता उरलेल्या पेपरच्या मागल्या पानावरले लेख त्यानं वाचले. त्या लेखांचा एवढा अभ्यास केला, बारीक अभ्यास केला, आणि मग त्याला वाटलं अरे आपणही काहीतरी करू शकतो, आपल्यात पण काहीतरी पॉवर आहे. आणि मग त्याच्या गरिबीनं त्याला काहीतरी शिकवलं. भारतातला पहिला शास्त्रज्ञ ज्यांना मिसाईल मॅन म्हणतात, तो राष्ट्रपती. अनेक त्यानं उड्डाण केली, शोध लावले. ते APJ अब्दुल कलाम रिटायर झाले तेव्हा त्यांच्याकडे काही नव्हते, प्रामाणिकपणे जगले आणि देशासाठी जगले. मग आपण कोणत्या जातीत जन्मलो याच्यावर काही नसतं. मला सांगा, एक नाव सांगतो, PT उषा नाव माहितीये?
कोण होती? त्या पोरा कोण होती रे? डान्सर होती का? हा? कारण तुझं लक्ष डान्स कर दिसतंय, त्यामुळे मी तुला पहिलाच डान्सर नव्हती, ती धावपट्टू होती. मुलांनो मुलींनो, तिचं पदक सतत 2 वर्ष 9 सेकंदावर ना हुकत होतं आणि मग ती सराव करायची. रोज ह्या गावापासून त्या गावात जायची, 5 किलोमीटर, तिकडून 5 किलोमीटर, रोज 10 किलोमीटर सतत 2 वर्ष सराव करायची. तरी तिला 9 सेकंद सुटत नव्हते. पण एकदा काय झालं, एका दिवशी ती सराव करत असताना पलीकडल्या गावामध्ये गेले. पलीकडल्या गावामध्ये, त्या गावामध्ये बऱ्याच कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची भांडणं पाहिली का त्यापाला? पाहिले ना? कुत्र्यांची भांडणं म्हणजे ती कशी ओरखतात. कुत्र्यांची भांडणं लागली होती आणि ती जशी माग वळली, एक कुत्र तिच्या माग पळालं, बाकीची कुत्री त्या कुत्रीच्या माग पळाली. तिला वाटलं कुत्री माझ्या माग लागली आणि मग ती त्या कुत्र्याच्या भ्यानं जे चांगाट पळाली, मुंगाट पळाली, चिंगाट पळाली. 9 सेकंद सोडा, 15 सेकंद तोडले का? जीवाच्या आकांताने. मग तसं या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर जीवाच्या आकांतानं अगदी मनापासून मन लावून अभ्यास करावा लागेल. तुम्ही मीराबाई नाव ऐकलंय? कोण होती? तिथे एक भजन होतं आणि त्या भजनाच्या 2 ओळीत मी तुम्हाला ऐकवतो. त्याच्यातून तुम्हाला काय शिकायचं, प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायचं असतं. मीराबाईचं भजन होतं, तर मग म्हणा, जैसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो हरी 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 गुन गाने लगी. 1-2 मुली नुसत्याच गालात असल्या, म्हटल्याच नाही. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनाम होई म्हणायला लावले. अहो, देवाचा अभंग हे एखादं भजन, एखादा अर्थ आपल्या शरीरात अंतःकरणात घुसला, चांगलं वागण्याची बुद्धी मिळेल, तुमच्या जीवनाचं सोनं होईल. तुमचं जीवन अभंग. अभंग या शब्दामध्ये एवढी ताकद आहे आयुष्यामध्ये. ज्याचे 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधी भंग होणार नाही. मी त्या ओळी तुम्हाला का म्हणायला लावल्या? जैशी लागी लगन म्हणजे त्या मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती, एवढी गोडी निर्माण झाली होती आणि ती मीराबाई त्या श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन, तल्लीन, मग्न झाली होती. तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला, जशा द्रौपदी मुर्मूनं मन लावून अभ्यास करून राष्ट्रपती झाल्या, तसं जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. कोणतीही शक्ती तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार, प्रत्येक जण मोठा होणार. कोणतीही शक्ती, परंतु काही शत्रू आहेत. जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाहीत, परंतु काही शत्रू आहेत. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी आणि हे म्हणाले बाळ्या घालू का गोळ्या? अभ्यास करून, लय अभ्यास करून कलेक्टर हो नको, कॅप्टन हो नको, ना तर गोळ्या घालीन म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत, पण ते तुमच्या आतमध्ये आहेत. कोणते कोणते आहेत ते? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय, मॅडम थोड्याशा रागवतील. मुलींनो, मॅडमचं काय बिघडणार नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आतला शत्रू पहिला बाहेर काढा. आणि त्यापेक्षाही भयंकर, डेंजर, महाविघातक असे काही तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत. वणवा भडकलाय जग. हे जग एक जंगल समजलं तर जंगलामध्ये वणवा भडकलाय. आग लागली, सगळीकडे वणवा भडकलाय. ती आग लागली, आग जवळजवळ चालली आणि पाडस एक हरणी आतमध्ये आहे. हरणी आपल्या आतमध्ये घरामध्ये आहे आणि पाडस बाहेर खेळतय, अगदी मध्ये मध्ये खेळतय आणि तो वणवा जवळ येणार आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला मी पुस्तक देणार आहे, हरिपाठ देणार आहे. वणवा जवळ येणार आहे, ते बाळ, त्या बाळाला काय त्याची किंमत नाही. ते बाळ मस्त आहे आपल्या खेळामध्ये. वणवा जवळ येतोय, त्यानं पाहिला सुद्धा नाही आणि मग ते बाळ आता जळून जाणार आहे. आणि त्याच वेळेला त्या आगीमधून, वणव्यामधून, त्या वडवा नळामधून एक वाघ भरपळून भाजून बाहेर येतो. वाघ बाहेर येतो, भुकेला असतो आणि बाहेर पळायला असताना त्यानं ते पाडस पाहिलं. त्याला वाटलं आता बरं झालं, भुकेला होता. त्या पाडसावर तो धडक घालायला धावू लागतो. त्याच वेळेला बाजूच्या झाडाच्या आडून एक शिकारी त्या पाडसावर नेम मारून बसला असतो. पाडसावर नेम धरून बसला असतो.
आता मला सांगा, त्या पाडसावर शिकारी नेम धरून बसलाय, वाघोबा जवळ आलाय आणि त्याच्यात वाघही जवळ येते, फडका जवळ येतोय, ते पाडस हे बाळ कसं वाचणार आहे? काय मार्ग आहे का? सगळ्या बाजूने संकट आहे, ते बाळ कसं वाचणार आहे? ऐका काय, त्या प्रश्नाचं उत्तर कुणाला येतं असं सांगा, त्याला मी पुस्तक देणार आहे, शेवटपर्यंत विचार करून सांगा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो असं नाही. बघा, आमच्या वेळेला आमची कंडिशन तुम्हाला बघा, किती शायनिंगचे चांगले चांगले ड्रेस आहे, चांगले चांगले ड्रेस आहेत. अहो, आम्ही कॉलेजला गेलो, आमच्या वेळेला 11वी होती, या फॉयला सिटी बोरा कॉलेजला शेरूरला गेलो, आम्हाला एकच तोपर्यंत शर्ट, एकच शर्ट, ते पण ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ, अशी कंडिशन होती. तुम्ही भाग्यवान आहात, तुमचे आई वडील तुम्हाला शिक्षणासाठी कमीत कमी चांगले कपडे, बॅग वगैरे ते देता. आमची बॅग असायची पॉलिथिनची पिशवी. तुम्ही भाग्यवान आहात, परंतु या भाग्याचा तुम्ही गैरफायदा घेताय. अलीकडं तुमची पिढी तर आमच्यापेक्षा 35ची मॅडमची पिढी हुशार आहे, आमच्यापेक्षा 35ची पिढी हुशार आहे, आणि 35 पेक्षाही तुमची 12, 15, 16, 17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एकतर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी तुम्ही डोक्यात घेत नाही. आता मी चांगलं सांगायला आलंय तर ते कॅप घालून बसलाय, त्याच्या डोक्यात कसं घुसणार? जे चांगलं ते तुमच्या डोक्यात घुसत नाही. मला सांगा, तुमच्या गावामध्ये सप्ताह होतो? सप्ताह हो. कीर्तनाला किती जण जातात? कीर्तनाला जातात 5-7 जण, पण दुपारच्या वेळेला काल्याचं कीर्तन झालं का हा लाईन मध्ये पहिल्या आता सरळ म्हणत होता, सर मी माग बसतो, पण तिथं पहिल्या नंबरला असतो. मला सांगा, काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन आणि ऐकलेलं कीर्तनामध्ये एखादं भजन, भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना आणि एक मात्रा एवढंच अंतर आहे, भजन आणि भोजन. पण काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन फार तर उद्या दुपारपर्यंत पोटात राहील, उद्या दुपारी राहणार आहे 2 महिने. पण कीर्तन, प्रवचन, अभंग, हरिपाठ, परिपाठ, काकडा याच्या एखाद्या अभंगाचा अर्थ तुमच्या डोक्यात बसला तर तुम्हाला जीवनाच्या अंतापर्यंत तो तरुण येईल. म्हणून जे चांगलं तुम्ही स्वीकारतच नाही. शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा, हृदयात आपल्या या देशाभिमान ठेवा, कुलशील मान राखा, येऊ नका विकार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या भारताचं भविष्य, तुमच्या घराचं भविष्य तुम्ही आहात, सिरियसली घ्या, टेम्परवारी घेऊ नका. कारण एक मोठी बिमारी झाली. मी का फिरतोय तुम्हाला सांगू मुलांनो? का फिरतोय सांगू? याचं कारण, महत्वाचं कारण 2 कारण आहेत. मुलांसाठी वेगळं कारण आहे आणि मुलींसाठी वेगळं कारण आहे. आज प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती कोणती मुलं? आता टंगळ करतात, अभ्यास करत नाही, सरांचं ऐकत नाही, बापाला जुमानत नाही, कोणाला मानत नाही, आता आपलं करिअर घडवत नाही, आपलं करिअर जी पोरं घडवत नाही, तुकार बेकार राहतात, कामधंदा नोकरी लागत नाही. अशा 12% मुलांची लग्न होत नाही. आणि ते तुम्हाला जाग करायला आलंय. कारण तुम्ही झोपेचं सोंग घेतलेलं नाही, तुम्ही झोपलेला आहात, तुम्हाला जाग करायला आलोय. कारण काय, जीवनामध्ये 2 तास महत्वाचे असतात. तुमच्या जीवनातले 2 तास महत्वाचे असतील, त्यातला एक तास समजा आणि एक दुसरा तास सांगू का कोणता? सांगू का? आता तुमचं वय 15 वर्षे, बरोबर? अजून 10-12 वर्षांना तुम्ही 25-27 चे व्हाल, आणि त्यावेळेला तुम्हाला जागे व्हाल. आणि मग त्यावेळेला तुम्हाला वाटत आता कुठेतरी एखादी बाहुली समोर आणावी बापानं शोधून, आणि मग बाहुली समोर उभी केली जाईल, ब्राह्मण काका मध्ये पडदा धरेल, आणि मग आमच्यासारखा एखादा मोठ्या नारोळी देईल, शुभमंगल. सावधान, तुमचं मंगल व्हायचं असेल आणि ते शुभ व्हायचं असेल, आतापासून सावध झाला तरच होणार आहे, नाही तर 12% अशीच उरणार आहे. कोणती उरणार आहेत? जी आता करिअर करणार नाही, टंगळ मंगळ करणार, लक्ष देऊन
शाळा शिकणार नाहीत, आपलं करिअर घडवणार नाही, त्यासाठी आलोय. आणि मुलींचं कारण वेगळं आहे, नंतर सांगतो. रामायण सांगणार आहे मुलींना. सांगितलं होतं का? नाही ना? तर मी काय सांगत होतो आता? काय सांगत होतो रे? काय आहे, एका शाळेमध्ये मला रामनवमीचा नेमका दिवस होता. मी गेलो आणि सरांनी सांगितलं, आमच्या पोरांनी लहानपणी रामायण मालिका बघितली, पण परत सांगा त्यांच्या काय लक्षात नसेल. मग मी थोडक्यात सांगितलं. थोडक्यात काही कशी कळ लावली. आणि मग कळ लावल्यावर रामाला बापानं वनवासाला कसं पाठवलं. आता त्यावेळेला दशरथ राजानं रामाला म्हटले वनवासाला जा. राम मुकाट गेला ना. तर म्हटलं मी नाही जाणार. त्याच्यात ताकद होती, नव्हता जाऊ शकत, पण तो आज्ञाधारकपणे गेला. आता जर त्या कॅफेवाल्याला सांगितलं त्याच्या बापानी, तू 14 दिवस घरी यायचं नाही, तो त्याच्या बापाला म्हणून तूच जा. म्हणजे त्यावेळेला आज्ञाधारकपणा. रामायणापासून खूप शिकायचं. बघा तुम्हाला पुढे बऱ्याच साईड आहेत. आर्ट, कॉमर्स, सायन्स, बिझनेस मॅनेजमेंट, बीबीए, बीसीए, बऱ्याच साईड आहेत. प्रत्येक विषयामध्ये रामायण लागू पडतं. प्रत्येक विषयामध्ये. त्या मुली पुढे सारा, त्यांना दिसत नसेल ना, पुढे सारा. प्रत्येक विषयात रामायण. बघा एक माकड होतं, त्या माकडापासून काय शिकायचं? माणसापासून तर खूप शिकायचंय. माणसापासून शिकायचं. माकडा रामायणातल्या एका माकडांपासून काय शिकायचंय? उद्या तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स, बीबीए, बीसीए कोणत्याही साईडला जाल, बघा 8ला विषय असतो अर्थशास्त्र, म्हणजे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स माहिती आहे ना, कळतं ना? इकॉनॉमी म्हणजे पैसे द्यायचे. कॉमर्सला असतो बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, म्हणजे डेबिट, क्रेडिट, जमा खर्च, त्या बाजूला जमा किती खर्च झाला, किती नफा झाला. आणि बीबीए, बीसीए, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, याच्यामध्ये असं असतं कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त, कमीत कमी भांडवल वापरून जास्तीत जास्त नफा कसा घ्यायचा. प्रत्येक साईडला ते माकडाचं रामायणातलं उदाहरण आहे. मग रामायणात ते माकड होतं. माकड कुठे गेलं? अंगठी घेतली आणि माकड लंकेमध्ये गेलं. पाहिलं तुम्हाला? लंकेमध्ये त्याच्याकडे अंगठी झाडावर बसलं आणि झाडावरून अंगठी टाकली. अंगठी टाकली, शिके महिना अंगठी ओळखली, रामाच्या अंगठी वर पाहिलं. वर जसं पाहिलं तसं त्या माकडाकडं जे सैनिक होते ना रावणाचे, पाऱ्यावर त्या सैनिकांनी पाहिलं. सैनिकांनी कोणतं तरी माकड काहीतरी वस्तू टाकली, त्या माकडाला पकडलं, रावणाच्या समोर हजर केलं. रावण सिंहासनावर बसला होता. सिंहासन एवढंच होतं, परंतु ते माकड सामान्य नव्हतं. त्यानं रावणाच्या समोर जसं हजर केलं, हजर केल्यावर त्याने आपलं शेपूट असं लांबवत येटोळं घालून त्याच्यापेक्षा डबल उंच जाऊन बसलं. पाहिलं ना तुम्ही? डबल उंच रावणाने पाहिलं. अरे मरकट, एवढा आपल्या शेपटाचा माल दाखवतोय. आणि मग रावणाने ठरवलं, झाले सैनिकांना सांगितलं, जा कुठतरी चिंध्या, कपडे, साड्या घेऊन या, याच्या शेपटाला गुंढाळा आणि पेटवून द्या. याच्या शेपटाचा माज मोडतो, माझ्यापेक्षा उंच आसन करतो काय. आणि मग सगळ्या सैनिक पळाले. सैनिक घरोघरी पळाले, सगळ्या साड्या आणल्या. माकड लांबवतच होतं शेपूट. आणि मग लांबवत सगळ्या लंकेतल्या साड्या संपल्या. सगळ्या साड्या संपल्या. थोडस 1-2 साड्यात उरलं. प्रश्न पडला. आता मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या काळामध्ये तुमच्या आजीच्या कपाटात जेवढ्या साड्या आहेत तेवढ्या नव्हत्या. आता बघा तुमच्या घरात जर साड्या कायकांच्या पाहिल्या ना, एका आजीला 75 वर्षाची झाल्या वाटलं लग्नाला जो शालू होता तो घालावा. आणि मग तिने काय केलं, कपाट होतं, मोठं कपाट होतं, त्या कपाटात थप्पी होती आणि तो शालू सगळ्यात खाली कधी घातलाच नव्हता, सगळ्यात खाली होता. खाली जसा शालू होता तिनं तो खालला शालू वाढला आणि जसा शालू वाढला वरली थप्पी बोकांडी पडली. म्हातारी खालास. एवढ्या साड्या आता कपाटात असतात का नसतात? मला सांगा, तुमच्या सारख्या एखादा अभंग येतो का? एखाद्याला अभंग येतोय का? येतोय कोणाला? म्हणून दाखवता का? पण नंतर म्हणून दाखवा. सगळ्या साड्या पडल्या त्यावेळेला एका साडीचा 2-4 साड्याचा तोटा आला सैनिकाला. सैनिकाला आठवलं, अरे लंकेमध्ये जी सीता आहे ना, तिची साडी आणा, तिची साडी आणा. त्या माकडानं जसं ऐकलं आणि मग माकडाला वाटलं आपल्या सीतामाईची विट म्हणा नको, त्यानं शेपूट आकसून घेतलं. आणि मग रावणानं बघितलं, अरे शेपूट कमी झालंय, जा कोणीतरी राकेटचे 15-20 डबे आणा. त्या अख्ख्या शेपटावर, आथरलेल्या शेपटावर साड्या गुंडाळल्या होत्या, कपडे, त्याच्यावर राखेल ओतलं आणि 10-15 सैनिकांनी रावणाच्या जागीच ते शेपूट पेटवून दिलं. आता ते माकड सामान्य नव्हतं. जसं शेपूट पेटवलं तसं त्यानं उड्डाण केलं पहिलं रावणाच्या वाड्यावर. पाहिलं ना?
पहिल्या रावणाच्या वाड्यावर सैनिकांच्या सरदारांच्या हुड्यावर सगळे बंगले झाडं घर सगळी सगळी अर्ध्या तासामध्ये असा पलिता फिरवला, जाणून टाकलं. आता मला सांगा, BBA BCA बिझनेस मॅनेजमेंट किंवा डेबिट क्रेडिट जमा खर्च कॉमर्स किती खर्च झाला त्या माकडाचा? आता एक युद्ध चालू आहे बघा, आंतरराष्ट्रीय मोठं युद्ध चालू आहे. कोणतं कोणतं युद्ध चालू आहे रे? युक्रेन आणि रशिया. रशिया युक्रेन. रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. आतापर्यंत त्यांचं आपल्या भारताचं जेवढं बजेट आहे ना 15 वर्षाचं, तेवढा त्यांचा खर्च झालाय, तरीही कुणाची हार जीत नाही. आणि मग त्यावेळेला त्या माकडानं 0 बजेट मध्ये अख्खं युद्ध जिंकलं. 0 बजेट एकट्यानं जिंकलं. मला सांगा, साड्या कुणाच्या होत्या? रावणाच्या. राखेल माचीस. मग किती खर्च झाला? 0 बजेट. रामायणामधून खूप शिकायचं आहे. प्रत्येक साईडला रेखा, अजून लय उदाहरणं आहेत, ते मुलींना नंतर सांगतो. पण परंतु तुमची पिढी ही चांगलं ते घेत नाही. तुमच्या गावात हरिपाठ होतो? हरिपाठाला किती जण जातात? 2-4 जण. हरिपाठाला मी सांगतो, तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, जीवनातला फक्त 1 तास जे हरिपाठाला जातात ना काही जण, फक्त जीवनातला आठवड्यातला 1 तास जर तुम्ही काढून हरिपाठाला गेला ना, तुमचं मन चित्त बुद्धी शांत पवित्र एकाग्र होते. हरिपाठामध्ये काय होतं? 5-7 माणसं या बाजूला उभी असतात, 5-7 त्या बाजूला उभी असतात, ती सगळी म्हातारी असतात आणि बाकीची पोरं तिथे पुढे नाचतात. एक जण म्हणत असतो हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, दुसरा म्हणत असतो पुण्याची गणना कोण करी, तिसरा म्हणत असतो असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजे एका पुढे एक म्हणत असताना त्यावेळेला जो हरिपाठामध्ये माणूस असतो, मुलगा असतो, त्यावेळेला त्याचं लक्ष फक्त पुढं काय म्हणायचं याच्याकडे असतं. संसारातल्या जगातल्या कोणत्याही कटकटी अडचणी समस्या त्याच्या डोक्यामध्ये नसतात. त्याच्या डोक्यामध्ये फक्त म्हणायचं असतं पुढं कोणता अभंग आहे. त्यावेळेला जगातल्या कोणत्याही अडचणी नसतात. त्यावेळेला त्याचं मन चित्त बुद्धी स्थिर एकाग्र पवित्र होते. म्हणजे त्याच्यात देव निर्माण होतो. देव कुठे आहे? देवाची व्याख्या काय? देव आपल्यातच आहे. देवाची संख्या किती कोटी आपल्याकडे? 33 देवांचे नाव सांगतो. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे वगैरे काहीतरी संकल्पना असावी. पण आजही आपल्या देशामध्ये जिथे जागते हसते खेळते 33 कोटी देव आहेत. आणि ते कोणते आहेत? 33 कोटी देव आहेत. सांगतो का त्यातल्या एखादं नाव? 33 कोटी देव. तुझं नाव काय? क्या पाला? 33 कोटी देव आहेत. जरा ताट बसा, ताट बसा. कारण तो तुमचा 25, 26, 27 तास यशस्वी व्हायचा असेल तर आता ह्या त्या 1 तासामध्ये तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग झाली पाहिजे, कमीत कमी लग्न होईपर्यंत उतरणार नाही. त्यामुळे जर ताट बसा. जो लूज बसल त्याची बॅटरी डाऊन, त्याचं लग्न नाही. ठीक आहे, म्हटलं ना. तर मी काय सांगत होतो, अभंग हरिपाठामध्ये 38 नंबरला एक अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे कोणाचा संसार म्हटलंय? कोणाचा? आपल्या घरचा म्हटलंय का? पप्पा मम्मी बुद्धी आणि तू. अख्ख्या जगाचा समाजाचा ना अख्ख्या विश्वाचा जगाचा संसार सुखाचा करेन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा महान असतो. फक्त 2 अभंग पाठ करा, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. एक हरिपाठातला 38 नंबरचा अभंग आणि दुसरा हरिपाठाच्या बाहेरचा अभंग आहे. सावता महाराजांचं नाव ऐकलंय का तुम्ही? सावता महाराजांचं गाव आरण पंढरपूर पासून सोलापूर हायवेच्या अलीकडं 25 किलोमीटर जवळ असतानाही सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाही. त्यांना आपल्या शेतामध्ये काम करायचे, मोठ चालू करायचे, आपलं काम करायचे, कांदा मुळा भाजी पिकवायचे. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोयला गळा. सावता महाराजांनी आपला देव कशात पाहिला? कामात पाहिला. मग मला सांगा, सावता महाराजांचा देव कामात होता. हा अभंग 2 अभंग पाठ करा आणि त्यातला थोडासा अर्थ डोक्यात घ्या. त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होईल. सावता महाराजांनी देव कामात पाहिला. तुमचा देव कशात आहे सध्या? डीजे डान्स.
तुमचा देव आहे अभ्यासात. मित्रांनो, शिक्षण हा तुमचा महत्वाचा टप्पा आहे. शिक्षणात देव आहे. शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि ही संधी आयुष्यात एकदाच मिळते. कारण धनुष्यातून सुटलेला बाण ज्याप्रमाणे परत माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे आयुष्यातून शिक्षणाचा गेलेला एखादा आठवडा, एखादा दिवस, एखादा तास सुद्धा परत मिळत नाही. एक तास सुद्धा. म्हणून काय होतं, एखादं पोरग, एखादी मुलगी मामाच्या गावाला जाते, एखादं पोरग पाटलांच्या बैलगाड्या मागे 4 दिवस राहणा करतं, आणि पर्यायानं 4 दिवस याची शाळा बुडते, अभ्यास बुडतो, आणि ऑटोमॅटिक तो त्या सशाच्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे जीवनाची शर्यत जिंकण्यासाठी माग पडतो. म्हणून आयुष्यामधला एक एक तास, एक एक क्षण शिक्षण. जसा अभंग, ज्याचे 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. तसं शिक्षण क्षणाला शिकला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. एवढी ताकद या शिक्षणामध्ये आहे. मित्रांनो, विद्या म्हणजे मुलीचं नाव नाही बरं का, कुणाचं नाव नाही. विद्या याच्यात आहे का? विद्या हे गरिबाचं धन आहे. विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे, आणि असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. असं होणार आहे का? तुमच्या डोक्यामध्ये 29चा पाढा आहे, कोणी काढून घेईल का? पण तुमच्या खिशामध्ये 100ची नोट असली, एखाद्या आड बाजूला एखाद्या चोरट्याच्या तावडी सापडला, 2 ठोके मारून काढून घेईल. आणि म्हणून विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे, आणि असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि कोणतेही बहुमजली, तुम्ही बहुमजली बिल्डिंग पाहिले का? 10 मजली, 12 मजली, 15 मजली, म्हणजे 10वी 12वी, कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. 10वी पर्यंत शिक्षण तुमच्या जीवनाचा पाया आहे. तो पक्का करण्यासाठी पराकाष्ठा करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कारण आता काय होतं मला सांगा, तुम्हाला स्वप्न पडतात? स्वप्न कधी पडतात? पाठ पडतात. मला सांगा, रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवतात का? आपण विचार करतो, अरे किती मस्त चांगलं स्वप्न पडलं होतं, डोक्याला ताण देतो. आणि मला तसंच स्वप्न पडलं, होतं मी टीवायला असताना टीवाय बीकॉमला स्वप्न पडलं होतं का मी एका देशाचा राजा झालोय. पण कोणत्या देशाचा झालो हेच आठवत नाही. मग रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाहीत. पुरी कशी होणार? तुम्ही स्वप्न बघा, जागे. आता जागे आहे ना सगळे? जागेपणी बघा, जरा ताट बसा 1/2 मिनिट, आणि जागेपणी जिवंतपणे 7-8 डोळे उघडे ठेवून स्वप्न बघा. मला कलेक्टर व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय, शेरपा तेनसिंग प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचंय, कल्पना चावला प्रमाणे अंतराळवीर व्हायचंय, APJ अब्दुल कलाम प्रमाणे राष्ट्रपती व्हायचंय, द्रौपदी मुर्मू प्रमाणे राष्ट्रपती व्हायचंय. आणि मुलांना तुम्ही कमीत कमी एवढं स्वप्न तरी बघा की मला पती व्हायचं. तुमच्या पती होण्यासाठी माझी तडफड आहे. पती होण्यासाठी आता तुम्ही शिकून सवरून जर नीट काहीतरी करिअर केलं, काहीतरी बनला, तरच ते होणार आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगत होतो, मी रामायण सांगितलं. एकदा एका सरांनी सांगितलं रामायण सांगितलं, मी भरत रामायणामधलं सांगितलं. पण मी बघितलं एका मुलाचं लक्ष नव्हतं, ते जरा खोडकर होतं, ते मागतं त्याला ते भक्त्याला मारत होतं. मी त्याला म्हणाले, रामदाला कोणी मारलं रे? तुम्ही नाही मारलं, तुम्ही त्याला मारलं, त्याला मारलं. त्यासाठी तुमचं लक्ष काय सध्या? टीव्ही. त्याऐवजी तुमचं लक्ष अलीकडे कुठे व्हायबल व्हायला लागलंय. बऱ्याच वेळा काय होतं, मी तुम्हाला सांगितलं, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, पण काही शत्रू आहेत, आणि शत्रूपेक्षा भयंकर डेंजर महाविघातक तुमचे काय दुश्मन आहेत. दुश्मन कोणते आहेत? ते भडका लागलाय त्याच्यातले दुश्मन आहेत. कोणते दुश्मन आहेत माहिती? रात्रीचे 8 ते 8:30, 7 ते 7:30,
अभ्यास पाठ राहिला बाजूला आणि तुझ्यात जीव रंगला. आणि मुलींनो मला सांगा, या सस्याच्या कासवाच्या गोष्टीपासून आपल्याला शिकायला बोध मिळतो. पण त्या मालिकापासून काय बोध मिळतो तर 20 वर्षापासून मालिका सुरू झाल्या. पहिले खलनायक आगडबंब रावणासारखे असायचे आणि त्या मालिकामध्ये अशी स्टोरी सुरू झाली, त्याच्यात खलनायक आगडबंब नसतो. 2 सुंदर महिला, 2 सुंदर बाया, एकीनं खोडी करायची, दुसरीनं कुरघोडी करायची. याच्या पलीकडे काही नसतं. म्हणून तो टाइम तुमचा जीवनातला महत्वाचा शिक्षणाचा टाइम. तुम्हाला जर वेळ मिळाला ना, तुमच्या टीव्हीच्या ऐवजी आईला काम करू लागा, काम करायला शिका, बाहेर शेतात काम करा, पण टीव्ही मध्ये नका डोकं. काय मालिका असतात, तुम्ही त्या टीव्हीतल्या मालिकाचं हेडिंग डोक्यात घेतलं ना, तुमचं हेड खराब होईल. काय एका मालिकेचं नाव असं विचित्र होतं, काय नाव होतं, माझ्या 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 नवऱ्याची बायको. आता मला सांगा मुलींनो, तुम्हाला हे शिकायचे का नवऱ्याला बायको आणायची का? मग कशाला बघा, मालिका तुम्हाला मोठं व्हायचं असेल, टीव्हीतला 90% टाइम तुम्ही एखादी मालिका नक्की बघा. देवधर्म कोणती मालिका होती बघण्याजोगी? स्वराज्य रक्षक संभाजी, देवधर्म देशासाठी प्राण घेतले हाती, चोरामी सरदार आम्हाला, काय कुणाची भीती, जगुनी मारावं म्हणून जगावं, हेच आम्हाला ठावं. 39 दिवस आमच्या राजाला हाल हाल करून त्या औरंगजेबानं मारलं. त्या औरंगजेबाचं पुढं थडग सुद्धा नाही. पण आमच्या राजाची प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साधे होते. का होते? दुसऱ्यासाठी, समाजासाठी जगला, समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी मेला. म्हणून मला सांगा, संभाजी राजांच्या जीवनामध्ये किती संकट आली. तुम्हाला असं वाटत असेल, अरे आमच्या जीवनात किती संकट, आमचा बाप दारू पितो, आम्हाला पैसे देत नाही, आमच्या आईला मारझोड करतो, आमची गरिबी आहे, आमचे हे हाल आहे. संभाजी राजांची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला? जन्मताच आई मातोश्री सईबाईंचं बाळंत रोगामुळे दूध गेलं. एक त्याला दुधाची आई म्हणून एक महिलेला आणलं. काय तिचं नाव? धारावला आणलं. वयाच्या 2ऱ्या वर्षी मातेचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षापर्यंत आजीनं म्हणजे जिजामातेनं त्या मुलाला आपल्या आईची आठवण येऊ नये म्हणून, त्याला दुःखाची जाणीव होऊ नये म्हणून त्याचा एवढं शिक्षण दिलं. दानपट्टा, तलवारबाजी, सगळ्या भाषेचं, प्रत्येक संस्कृत भाषेपर्यंत 9 भाषांचं शिक्षण त्यांना 9व्या वर्षापर्यंत येत होतं. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी 4 ग्रंथ लिहिले. कोणते? बुद्ध विश्वास नक्षिका 4 ग्रंथ लिहिले. कितव्या वर्षी? 14व्या वर्षी. आता हा 14 वर्षाचा आहे, तो 14व्या वर्षी डान्स करतो डीजे पुढे. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत, वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली आणि वयाच्या 16व्या वर्षी लिहून पूर्ण झाली. मुलांनो, ह्याच वयामध्ये तुमचं डोकं चालू शकतं. ह्याच वयामध्ये तुम्ही फक्त 2 अभंग पाठ करा आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन जर भंग झालं तर मी बॉन्डवर लिहून देईल, भरून देईल. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. 45 वर्ष पत्रकार करतो. फक्त 2 अभंग पाठ करा आणि तुमचा बाप घरामध्ये कोणी बिडी, काडी, सिगारेट, दारू पित असेल ना, एक दिवस फक्त 1 तास त्या बापाला घेऊन गावात जर हरिपाठ होत असेल ना, हरिपाठाला घेऊन जा. नाही तो बापाही सुधारला आणि तुम्ही सुधारला तर लिहून दे. कारण त्या हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. टाळ्या वाजवल्या ना, तसं फक्त एवढं काम करा. 1 तास काढा आयुष्यातला. काढणार का? 1 तास जर काढला ना, तुमचं जीवन कधीच भंगवणार नाही. अहो टाळ्या, तुम्ही आता ज्या टाळ्या वाजवल्या ना, ते आपण भजन करतो. भजन करताना टाळ्या वाजवतो, बरोबर? टाळ्या वाजवतो, विठ्ठल विठ्ठल म्हणतो. तर मग एका शाळेमध्ये मी त्यांना माग म्हणायला लावला अभंग. कानडा राजा पंढरीचा, नाही कळला नाही अंत पार ज्याचा. बघा, डीजे पुढे नाचणाऱ्यांनी मला सांगा,
याला थोडी तरी चाल आहे का नाही? पण त्या डीजे पुढे गाणं गायचं मुंगळा मुंगळा ना किंवा काला कवा काट खाएगा, काय गाणी असतात. डीजेची गाणी एवढी घाण घालतात, कावळा मोंगळा आवाज वाढवडीचे तुझ्या, वाईट वाईट गाणी असतात. आणि ते डीजेचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. संतांचे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये कीर्तन भजन काकडा हरिपाठ परिपाठ गायले जातात, ताजे तवाने वाटतात. तो गेल्या वर्षी आलेली शांताबाई पुढल्या वर्षी दिसली का रे बाळा? नाही दिसली ना? एकच वर्ष शांताबाई येते, दुसऱ्या वर्षी आला बाबूराव. तो बाबूराव परत दिसला का? पण डीजेचं गाणं, सिनेमाचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. संतांचे अभंग 700 वर्षानंतरही आपल्याला तारून नेण्यासाठी आज जिवंत आहे. तारून नेण्यासाठी ताजे तवाने वाटतात. म्हणून फक्त सांग, तुम्हाला अभंग कोणत्या चालीत पाहिजे माहितीये का? छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी म्हणा, पाटामधलं पाणी कान पाखरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी विठ्ठल नामाची विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 प्रामाणिकपणे टाळ्या वाजवल्या ना बघा, त्या टाळ्यामध्ये काय शास्त्रीय कारण आहे. तुम्ही तोंडानं जर विठ्ठल म्हणला, विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर आपल्या आतमध्ये जोर येतो बघा, अंतकरणापासून रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि टाळ्या वाजवल्यानंतर आपल्या सततच्या रक्तवाहिन्या सगळ्या शरीरात मोकळ्या होतात. म्हणजे नखापासून पायाच्या डोक्याच्या मेंदूपर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या टाळ्या वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर प्रवाहित होतात. आणि जो मुलगा 2 अभंग पाठ करेल आणि दिवसातून फक्त 5 मिनिट विठ्ठल विठ्ठल म्हणल, अभंग म्हणल, टाळ्या वाजवील, त्याला या जीवनामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अटॅक येणारच नाही. बघा आपण बघतो एक माणूस काय करत नाही, कामधंदा करत नाही, 30-40 वर्ष अटॅक येतो. काय येतो तर तो माणूस काबाड कष्ट करत नाही, व्यायामाची सवय नसते. फक्त त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणा 5 मिनिटं, 1-2 कामं करा, 2 अभंग पाठ करा, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. मुलांनो, वेळ कंटाळा आलाय का? नाही ना? दिवसभर तुम्हाला कंटाळा येणार नाही. मी सांगितलं मुलींसाठी थोडं रामायण सांगतो. मुलींनो, तुमची पिढी फार हुशार आहे, तुमची पिढी फार हुशार आहे. तुम्हाला सगळं कळतं, पण बऱ्याच वेळा वळत नाही. मी या पेरण्या फाट्याच्या मुलीची एक स्टोरी तुम्हाला माहित नसेल, मी ते नाव सांगणार नाही. परंतु एक मुलगी 95% मार्क, 95% मुलीची काय दशा झाली त्या अगोदर तुम्हाला थोडं रामायण सांगतो. रामायणामध्ये सीता वनवासात होती. वनवासात असल्यावर तिने सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे